नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की इरा ईशान दोघं जण शाळेमधून घरी येत असतात. ईशान इराला म्हणतो की माझं तर अभ्यासात लक्षच लागत नाहीये, तू एक काम कर ना, आजोबांना घेऊन ये, नाही म्हणजे आपण दोघं जण जाऊ आणि आजोबांना घेऊन येऊ. इरा म्हणते अरे ईशान ते परत नाही येणार. ईशान म्हणतो अगं येतील, तू त्यांची फेवरेट आहेस ना, आजोबा तुझं नक्की ऐकतील, मला माहिती ना. तेवढ्यात आता समोरून रुपाली आणि प्रभूबाई येतात. रुपाली इरा ईशानला म्हणते काय रे पोरांनो, तुमच्या घरी ते मामा मामी आहेत की गेलेत? इरा म्हणते आम्ही स्कूलला चाललो होतो तेव्हा तर होते, आता माहिती नाही. प्रभूबाई रुपालीला म्हणते अगं रुपाली, त्या माझगावकांच्या घरात ना दुष्काळात 13वा महिना आलाय. ईशान म्हणतो की दुष्काळात 13वा महिना म्हणजे काय? प्रभूबाई म्हणतात तुला नाही माहिती का, एक काम कर, जा आणि तुझ्या आजोबांना विचार, जा जाऊन अभ्यास नाही करायचा का? असं म्हटल्यावरती आता इरा ईशान दोघं जण घरी जायला निघतात. पुढे आता प्रभूबाई रुपालीला म्हणतात अगं रुपाली, तुला माहिती का ह्यांच्या बाबतीत काय घडले ते? त्या माझगावकांच्या घरात आता 2 तोंड खायला वाढलीत. ते किशोर मामा आणि राधा मामी परत आलेत. आता हे ऐकून इरा ईशान दोघं जण थांबतात आणि ह्या दोघींचं बोलणं ऐकू लागतात. पुढे प्रभूबाई रुपालीला म्हणतात एकतर त्या भैरवीची नोकरी गेली आणि अनिशने कुठेतरी पैसे गुंतवले होते, तेही बुडालेत. आता हे ऐकून इरा ईशानला धक्का बसतो. रुपाली म्हणते अगं काय सांगतेस, हे पण असंच काहीतरी म्हणत होते की अनिशचे पैसे वगैरे बुडालेत, कुठे बुडाले? तर प्रभूबाई म्हणतात की अगं ती शेजारची बिल सोसायटी आहे ना, तिथला श्रीकांत सरवदे आहे ना, तो पैसे घेऊन पळालाय. त्यांनी बऱ्याच जणांचे पैसे घेतले होते आणि पैसे घेऊन तो पळालाय. आता एवढं सगळं असताना त्या भैरवीने ए विंगमध्ये फ्लॅट पण घेतलाय. तर रुपाली म्हणते हो, कोणासाठी घेतलाय का पण? प्रभूबाई म्हणतात की जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, सोड ना, तिचं ती बघेल, आपल्याला पण बरीचशी कामं पडली, चल. असं म्हटल्यावरती आता ह्या दोघी जणी तिथून निघून जातात. आता इरा ईशानला कळतं की भैरवीने फ्लॅट घेतलाय. आता ईशान म्हणतो की अगं इरा, काकाचे पैसे बुडवलेत आणि मावशीने दुसरीकडे नवीन घर पण घेतलंय, हे सगळं काय आहे? तर इरा म्हणते की आपल्याला या बाबतीत आजोबांशी बोलायला हवं, ते पण आत्ताच्या आत्ता. असं म्हणून आता हे दोघं जण घरी निघून येतात. तर इकडे अनिश भैरवीला म्हणतो की भैरवी, मी मामाला डॉक्टरकडे घेऊन जातोय, यायला थोडा उशीर होईल, तू आराम कर. भैरवी म्हणते की अनिश आय एम रिअली सॉरी, मगाशी मी तुझ्याशी चिडून बोले. अनिश म्हणतो आर यू मॅड, इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड, डोंट वरी. तसंही तुझी आई म्हणाली ना, काही दिवस तुला आराम करायची गरज आहे, तू आराम कर, मी आहे ना, मी सगळं काही बघतो घरातलं. तर भैरवी म्हणते की मला तुझ्यावरती पूर्ण कॉन्फिडन्स आहे रे अनिश, पण मला आता स्वतःवरतीच विश्वास नाही आहे. तर अनिश भैरवीची समजूत घालत म्हणतो की हे बघ भैरवी, तू असा का विचार करतेस? हे बघ, तू चांगलं काम करत नव्हतीस म्हणून तर तुला नाही ना काढलं कंपनीने बाहेर. अगं तू खूप चांगलं काम करतीस, उत्तम काम करतीस, त्यामुळं तुला सहज दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळेल. तर भैरवी म्हणते अरे अनिश, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये इंटरनली सगळ्या गोष्टी ह्या स्प्रेड होतात. मी 2-3 कंपनीमध्ये ट्राय केलं, पण तिथं सगळं काही कळालं आहे माझ्याबद्दल, त्यामुळे त्यांनी मला नोकरी द्यायला नकार दिला. अनिश म्हणतो की हे बघ भैरवी, तू प्रामाणिकपणे काम केलेलेस, खूप कष्टाने काम करतीस, ह्या गोष्टीची कुठे ना कुठे नक्कीच दखल घेतली जाईल. भैरवी म्हणते की हे बघ अनिश, मला काय वाटतं, आता मला लवकर नोकरी काही मिळणार नाही आहे, त्यामुळं आता घराची सगळी जबाबदारी ही तुझ्यावरती येते, त्यामुळं आता सगळा भार हा तुझ्यावरती येणार आहे. हे ऐकल्यावरती आता अनिशचा जरा चेहरा पडतो. तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, असं तो खोटं खोटं तोंडावरती हसू आणून म्हणतो आणि तिथून निघून जातो. इकडे आता अशोक मामा ऑफिसमधून घरी निघालेले असतात. हर्षा त्यांना अडवते आणि म्हणते की 1 मिनिट मिस्टर माझगावकर, मीडियासाठी लेटर लिहायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? अशोक मामा म्हणतात लिहिले ना, बोंजाळांकडे दिलंय. तर हर्षा म्हणते बघू बोंजाळे, असं म्हणत लेटर हातात घेते आणि वाचून पाहते. आता त्या लेटरमध्ये हर्षाला अपेक्षित असतं की आता अशोक मामांनी भैरवीबद्दल लिहावं किंवा करप्ट झालेली व्यक्ती या कंपनीतून काढून टाकलेली आहे आणि आता न्यू लीडर हर्षा आहे असं लिहावं. तर अशोक मामांनी फक्त न्यू प्रोजेक्ट, आता न्यू लीडर हर्षा रणदिवे यांच्या नावाने सुरू होतोय असं लिहिलेलं असतं. तर हर्षा चिडून म्हणते काय इतकं साधं लेटर आणि त्या मॅटरचं काय झालं? तर अशोक मामा म्हणतात या लेटरचं काम आहे फक्त बातमी देणं, बातमी ही नेहमीच साधीच असते. हर्षा म्हणते की ओ, म्हणजे तुम्ही अजूनही तुमच्या सुनेला प्रोटेक्ट करताय? अशोक मामा म्हणतात अजिबात नाही, मी माझं काम करतोय आणि तेही चोख करतोय, आणि जर तुम्हाला कामाच्या आडून जर पर्सनल राग काढायचा असेल तर ते मी होऊन देणार नाही. हर्षा म्हणते फाईन, तृप्ती हे घे, हे लेटर तू लिहून काढ, एकदम ॲग्रेसिव्ह आणि सेन्सेबल असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये आता जो काही मॅटर झाला त्याच्यानंतर आपण ती जी फ्रॉड करणारी व्यक्ती होती तिला काढून टाकलेलं आहे असं वगैरे लिही. असं म्हटल्यावरती आता अशोक मामा हर्षाकडे जरा रागाने पाहतात आणि तिथून निघून येतात. तर इकडे अशोक मामा ईश्वर काकांच्या घरी येतात आणि चिडून ईश्वर काकांना म्हणतात अरे ही माणसं आहेत का जनावर आहेत? अरे स्वतःच ढोल वाजवत बसतात आणि दुसऱ्याची बदनामी करतात. ईश्वर काका म्हणतात अरे कामाच्या ठिकाणी स्पर्धा एवढी जीवघेणी वाढली आहे ना, म्हणजे सतत कुणाच्या तरी डोक्यावर पाय ठेवून यांना मोठं व्हायचंच असतं. अशोक मामा म्हणतात अरे म्हणून काय माणुसकी सोडायची का? पूर्वी सुद्धा अशा कुरकुडी करायच्या ना लोक, पण आता माणसं ही हिंसक बनली आहेत.
ईश्वर काका म्हणतात, "ए अशोक, मी काय म्हणतो, तुला जर एवढा कामावर त्रास होत असेल ना तर सरळ ती नोकरी सोडून दे ना." अशोक मामा म्हणतात, "जमणार नाही, अजिबात जमणार नाही. मी असं केलं ना तर त्या हर्षाला मोकळं रान मिळेल आणि ती भैरवीची बदनामी करत सुटेल." ईश्वर काका म्हणतात, "तुला सांगतो हे बघ अशोक, भैरवी पुन्हा त्या कंपनीत पाय देखील ठेवणार नाही. अरे तिला याच्यापेक्षा चांगला जॉब मिळेल, मोठी कंपनी मिळेल, चांगल्या पगाराची नोकरी मिळेल तिला." अशोक मामा म्हणतात, "काही डाऊटच नाही रे त्याच्यात, पण या कंपनीत भैरवीचा उल्लेख एक टॅलेंटेड एम्प्लॉई म्हणूनच व्हायला पाहिजे, करप्ट एम्प्लॉई म्हणून नाही. आणि त्यासाठी मी ते वाटेल ते करायला तयार आहे." तितक्यात आता तिथे इरा ईशान दोघंजणं पळत येतात. त्यांना पाहून अशोक मामांना फार आनंद होतो. आता हे दोघंजणं फोर्स करू लागतात की "आजोबा चला ना घरी, चला ना घरी." इरा म्हणते, "आजोबा तुम्हाला माहिती का, तुम्ही घरी नाही येत ना तर अजिबात करमत नाहीये, खूप सुनं सुनं वाटतंय हो." ईशान म्हणतो, "आजोबा तुम्ही घरी आला नाहीत ना म्हणून माऊने जेवण सुद्धा केलं नाही, ती कालपासून उपाशी आहे." आता हे ऐकल्यावरती अशोक मामांना फार वाईट वाटतं. इरा म्हणते, "चला ना आजोबा, तुम्ही घरी आलात तरच माऊ जेवणार आहे." अशोक मामा म्हणतात, "बरं ठीक आहे, येईल मी, पण आता नाही, 2 दिवसांनी येईल." यावरती ईशान खुश होतो आणि तो म्हणायला लागतो की "येस आजोबा येणार, आजोबा येणार." असं म्हणत आता तो घरी जायला लागतो. तर इरा शांतपणे उभी असते. ईशान म्हणतो, "इरा चल ना, काय झालं, आजोबा येणार आहेत अगं." तर इरा मात्र काहीच बोलत नाही, ती एकटक पाहू लागते. ईश्वर काका म्हणतात, "इरा काय झालं अगं?" तर इरा अशोक मामांना म्हणते की "आजोबा तुम्ही नक्की आपल्याच घरी येणार आहेत ना?" "नाही म्हणजे माऊने ए विंगमध्ये एक फ्लॅट रेंटमध्ये घेतलेला आहे." आता हे ऐकल्यावरती ईश्वर काका आणि अशोक मामांना जरा धक्काच बसतो. ईशान म्हणतो की "हो, माऊने एक फ्लॅट भाड्याने घेतलेला आहे, तुम्ही तिकडे तर नाही ना जाणार राहायला, तुम्ही आपल्याच घरी येणार आहेत ना?" अशोक मामा मात्र यावरती काहीच बोलत नाही. अशोक मामा त्या दोघांना म्हणतात की "येईल मी, 2 दिवसांनी नक्की घरी येईल, तुम्ही जा पाहू." असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण तिथून निघून जातात. ईश्वर काका आणि अशोक मामांना मात्र प्रश्न पडलेला असतो की भैरवीने नक्की कोणासाठी फ्लॅट घेतलाय. तर इकडे आता अनिश किशा मामांना घेऊन घरी येतो. भैरवी बाहेर येते आणि विचारते की "काय म्हणाले डॉक्टर?" आणि सांगतो की डॉक्टर म्हणाले की मामाला मेंटल ट्रॉमा झालाय. राधावहिनींना समजत नाही, त्या म्हणतात की "म्हणजे काय?" आणि सांगतो की "म्हणजे पाठीमागच्या काही वाईट गोष्टी घडलेल्या असतील, कुणी गेलेलं असेल किंवा नोकरी वगैरे गेलेली असेल." असं म्हणून तो 2 मिनिटं बाहेरकडे पाहतो आणि शांत बसतो. पुढे तो राधावहिनीने म्हणतो की "म्हणजे मागे जर काही वाईट घटना घडलेल्या असतील त्याच्यामुळे जो धक्का बसलेला असतो ना, त्या गोष्टींचा हा परिणाम आहे." पुढे राधावहिनी भैरवीला म्हणतात की "भैरवी तू चल बरं, पहिले जेवून घे, सकाळी तू नाश्ता पण केला नाही आहेस." तर भैरवी म्हणते, "नाही मला नकोय." असं म्हणत ती जायला लागते. अनिश तिला थांबवतो आणि म्हणतो की "भैरवी तुला काय झालंय, तू जेवत का नाही आहेस?" भैरवी म्हणते, काही झालं नाहीये." राधावहिनी म्हणतात की "का तुला पित्त वगैरे झालंय का, डोकं दुखतंय का, पोटात दुखतंय का?" भैरवी वैतागतच म्हणते, "नाही मला काही झालं नाहीये." राधावहिनी जरा हसून म्हणतात की "काही गोड बातमी तर नाही ना?" यावरती भैरवी भयंकर चिडते आणि म्हणते की "राधा मामी, तुम्हाला आणि किशा मामांना मी इथं ठेवून घेतले ना, त्याचाच राग बाबांना आलाय आणि बाबा हे घर सोडून निघून गेलेत. का तर मी तुम्हाला इथं ठेवून घेतलंय म्हणून, आणि त्याचाच गोष्टीचा त्रास मला होतोय म्हणून मी जेवणार नाहीये." आता हे ऐकल्यावरती अनिश म्हणतो की "भैरवी हे बघ, यामध्ये काही पॉईंट नाहीये, हे घर तुझं सुद्धा आहे. आता हे घर फक्त बाबांचं नाहीये, बाबांनी प्रत्येक वेळेस त्यांचीच मनमानी केलेली आहे, हे चालणार नाही." भैरवी म्हणते, "अरे अनिश, पण ते माझ्यामुळे चिडून ह्या घरातून निघून गेलेत आणि त्याच गोष्टीचा मला त्रास होतोय, तुला कळतंय का? त्यामुळं जोपर्यंत बाबा घरी येत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही." पुढे भैरवी म्हणते की "राधा मामी, मी तुमची आणि मामांची सोय याच बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट रेंटने घेतलाय, तिथं केलेली आहे. उद्या तुम्ही तिकडे शिफ्ट व्हा. रादर तुम्ही आज संध्याकाळी जर तुम्हाला जमलं तर तुम्ही तिकडे शिफ्ट होऊन घ्या बरं." तर राधाबाईंनी म्हणतात की "माईबाई किती करतेस आमच्यासाठी, आता एवढा डॉक्टरांचा खर्च केलास तू, आता फ्लॅट पण घेतलायस, किती करतेस आमच्यासाठी, आता त्यात तुझी नोकरी पण गेली आहे." भैरवी म्हणते, "2-3 महिने जोपर्यंत यांची ट्रीटमेंट चालली आहे तोपर्यंत तुम्ही इथे राहा, तोपर्यंत मी सगळं काही मॅनेज करू शकते, त्यानंतर तुम्ही निघून जा इथून." असं म्हणून आता भैरवी तिथून निघून जाते. आता अनिशला कळतं की भैरवीने तो फ्लॅट मामा मामींसाठी घेतलेला आहे ते. इकडे अशोक मामा आणि ईश्वर काका देसाई यांनी तोरण्यांना बोलून घेतात आणि त्या फ्लॅटबद्दल विचारू लागतात. तोरणे म्हणतात की "हे काय माजगावकर, म्हणजे तुम्हाला याबाबत काहीच माहिती नाहीये का?" देसाई म्हणतात की "हो ना, मला तर वाटलं की तुम्हाला माहीत असेल. त्या दिवशी तर अनिश विचारायला आला होता, तो चेक जो डिपॉझिटचा दिलाय तो वाटला की नाही ते." तोरणे म्हणतात की "अहो माजगावकर, आम्हीच तुम्हाला विचारणार होतो, त्या फ्लॅटमध्ये कोण येणार आहे राहायला, नाही म्हणजे तो फ्लॅट जरा मला हवा होता. जर त्या फ्लॅटमध्ये कुणी आलं नसतं तर मी माझ्या आईवडिलांना आणून ठेवणार होतो." तर अशोक मामा मात्र यावरती काहीच बोलत नाहीत, ते मात्र शांत बसतात. तोरणे म्हणतात की "तुम्हाला खरंच माहिती नाही का, का अनिश आणि भैरवी दोघं जण वेगळे राहणार आहेत?" अशोक मामा म्हणतात, "नाही, काही त्याबद्दल काही कल्पना नाहीये." देसाई म्हणतात की "माजगावकर, तुम्ही एक काम करा,
करा, तुम्ही घरामध्ये ना जरा शांती करून घ्या, सध्या तुमच्या घरामध्ये ना खूप काही काही गोष्टी घडतात येतो. यावरती अशोक मामा होकारार्थी मान हलवतात आणि त्या दोघांना म्हणतात तुम्ही गेलं तरी चालेल. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण तिथून निघून जातात. ईश्वर काका आणि अशोक मामा ह्या दोघांना अजूनही कळत नाही की तो फ्लॅट कशासाठी घेतलाय ते. अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात आजकालच्या मुलांना ना आता स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेसे वाटतात रे, आपल्याला काही विचारावं असं यांना वाटत नाही. असं म्हणून आता ह्यांना फार वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी मुलांच्या शाळेची तयारी करून देते आणि तिथं येतो आणि म्हणू लागतो की अगं इरा, उशीर होतोय, चल खाली, संयमी ताई तुझी वाट पाहते. असं म्हटल्यावरती इरा घाईघाई तिथून निघून जाते. पुढे आता भैरवी उठते. कालपासून जेवण न केल्यामुळे भैरवीला अचानक चक्कर येते आणि ती चक्कर येऊन पडते. राधावहिनी मोठमोठ्याने अनिशला आवाज देऊन बोलून घेतात आणि म्हणतात की बघ बाबा काय झालं हिला. अनिश भैरवीला उठवण्याचा प्रयत्न करतो. पुढे तो राधा मामींना म्हणतो की मामी तुम्ही जा आणि बाबांना लवकर बोलून घेऊन या. तर असं सांगितल्यावरती राधावहिनी जरा दबकतात आणि म्हणतात की काय मी जाऊ, मला पाहिल्यावर ते भस्किनी माझ्या अंगावरती धावून आले तर. आणि जरा चिडतो आणि म्हणतो अहो तुम्ही जा आणि बोलून घेऊन या, त्यांना सांगा भैरवी चक्कर येऊन पडली ते. त्यानंतर राधाबाईंनी रडतच ईश्वरांच्या घरी येतात. अशोक मामांना म्हणतात की भाऊजी चला आत्ताच्या आत्ता घरी चला, अहो तुम्ही घर सोडून आलात म्हणून तुमच्या सुनेनं अन्न पाणी सोडलं, कालपासून तिने काही खाल्लं नाही, चक्कर येऊन पडली ती. आता हे ऐकल्यावरती अशोक मामांना मात्र मोठा धक्का बसतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अशोक मामा भैरवीला नाश्ता भरवतात आणि तिला म्हणतात की हे बघ खाऊन घे, माझ्या फक्त तत्वांशी विरोध होता ग, माझा काही तुझ्यावरती राग नाही आहे. तर भैरवी म्हणते मी हे खाईल पण माझी एक अट आहे. आता भैरवची काय अट असणार आहे हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.